तर नवीन वर्ष नवीन मेनूमध्ये आपण एक नवीन अशी डिश ॲड करत आहोत. ऑब्व्हियसली खूप साऱ्या कमेंट्स येतात की काय तुम्ही नवीन डिश म्हणतात पण जुनीच असते. परंतु आमच्या मेनूमध्ये आम्ही नव्याने ही डिश ॲड करतो. त्यामुळे आम्ही नवीन वर्ष नवीन मेनू नवीन डिश असं या सिरीजला नाव दिलेलं आहे. तर तो गैरसमज सर्वप्रथम सर्वांनी परत एकदा दूर करायला हवा. डिश आहे तिचं नाव आहे कलेजी मसाला आणि आता आपण त्याचं सुंदर असं प्रिपरेशन बघूयात. तर खूप असं बेसिक प्रिपरेशन असणार आहे याचं. सर्वात प्रथम आपण तेल गरम करून घेणार आहे आणि एकदा का तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण लसण अद्रकची पेस्ट ॲड करणार आहे. लसण अद्रकची पेस्ट एकदा का व्यवस्थित आपली परतून झाली की त्याच्यामध्ये आपले सर्व मेन मसाले येणार आहेत. त्यामध्ये सर्वात मेन आपला असणार आहे तो काळा मसाला की जो आपला इन हाऊस सुगरण सासूबाई फूड्स आणि मसाले याचा बनतो. आपण आपल्याही हॉटेलमध्ये हाच वापरतो आणि बऱ्याच हॉटेल्सला हा मसाला आपण सप्लाय करतो. त्यामध्ये आपण अजून आपला जो दुसरा ॲड करणार आहोत मसाला तो म्हणजे मटन मसाला आणि आपला स्पेशल गरम मसाला. हे सर्व मसाले आपले एकदम व्यवस्थित परतून झाले की आपण याच्यामध्ये ॲड करणार आहेत ते आपलं काळं वाटण. काळ्या वाटणमध्ये आपण खोबरं कांदा हे आपण व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलेलं असतं. त्यामध्ये लसण अद्रकची पेस्ट कोथिंबीर असे भरपूर सारे पदार्थ आपण ॲड केलेले असतात. त्याच्यामुळे रश्श्याला थोडासा दाटसरपणा येतो. एकदा का आपलं सर्व वाटण एकदम व्यवस्थित परतून झालं की त्याच्यामध्ये आपण कलेजीचे पीस ॲड करून घेणार आहेत. हे कलेजीचे पीस आपण एकदम व्यवस्थितपणे वाटणामध्ये आणि मसाल्यामध्ये टॉस करून घेणार आहेत आणि सर्वात शेवटी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहेत ते आपलं मटनचं सूप. मटनचं सूप आपण ॲड करून एकदम व्यवस्थितपणे कलेजी त्याच्यामध्ये आपण परत एकदा शिजू देणार आहेत. भलेही ती बॉइल्ड कलेजी असली तरी त्याला थोडासा कडकपणा याचे चान्सेस असतात. त्यामुळे सूप टाकल्यानंतर आपण त्याला एकदम व्यवस्थितपणे शिजू देणार आहेत आणि अशा पद्धतीने आपला कलेजी मसाला तयार झालेला आहे प्लेटिंगसाठी. प्लेटिंग करताना बघू शकतोय आपण एकदम सुंदर असे मोठे मोठे पीसेस 5 ते 6 पीसेस आपले कलेजी मसाल्यामध्ये जाणार आहेत. एकदम सुंदर असा कलर आलेला आहे, सुंदर अशी तर्री आलेली आहे. बघू शकतोय फायनली आपला कलेजी मसाला तयार झालेला आहे आणि फायनल गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आणि सर्व करण्यासाठी आपला कलेजी मसाला तयार.